श्री गुरु आबा एक दृष्टांत सांगत बाबाजी. कुत्री व्याली, मग कुत्रीनं दिलं पिल्लू. मग ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे, ऐकू येते ना सगळे, ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे म्हणे. कोण म्हणे? बोला ना हो कुत्री. हा बोलत जाऊ सक, कीर्तनातल्या कुत्र्या बोलतात. हा ते कुत्री सांगे पिलांना बाहेर निघू नका, हे जग वाईट आहे. ते पिल्ल महाराज असे काटेत राहत बाहेर जात ना. काही दिवसानं लहान लहान लेकरांना माहित पडलं इथं पिल्ल आहेत. लहान लेकरांना कुत्र्याचे पिल्ल आवडतात. मग ते लेकर गेले, त्यातलं एक एक पिल्लू उचललं, घरी नेलं. त्याला दूध बिस्किट. कुत्र्याची लय व्यवस्था आहे. मायबापाची जेवढी व्यवस्था नाही तेवढी कुत्र्याची व्यवस्था आम्ही पाहून राहिलो. फिरतो दररोज. आहे ना दादा? कैलास दादा विचारा. मोठ्या मोठ्या मकानेत आम्ही मुक्कामी असतो. कुत्र्याले पलंग. जास्त चांगलं कधी तर उघड होईल म्हणून मी लय बोलत नाही. त्या कुत्र्यांना दूध बिस्किट वेगवेगळे पदार्थ खायला. मग ते कुत्रे सुधारले. ते पिल्ल ते आमच्यासारखे जसे चांगले दिसायला लागले. मग ते बातमी लागली मोठ्या मोठ्या कुत्र्यांना, हा झालेले पिल्ल 2 दिवसामध्ये एवढे मोठे. पण त्या कुत्र्यांना राग आला आणि रागानं ते कुत्रे त्या पिल्लांच्या मागे लागले. त्यांना त्रास दिला, रक्ताभांबळ केले ते कुत्रे. पिल्ल रडत कुत्री जवळ गेले. मम्मी. कुत्री म्हणे मूर्ख हो, मी सांगो बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. त्यात एक पिल्लू हुशार होत, माझ्यासारखं होतं. ते म्हणे आई हे जग वाईट नाही. आम्ही ज्यांच्या घरी जेवणाला गेलो, किती आदर हो महाराजजी. हा दारात रांगोळ्या, असं वाटे दिवाळी आहे. आमचीच आरती करायला लागल. ते आम्ही लगेच हात जोडले. म्हटलं बापा आरती नको. आमची काय आरती नाही. ती पद्धत मोडून टाका बाबाजी. हा त्याने एखाद्या महाराजाचं जीवन बर्बाद होईल. समजने वाली कोई इशारा काफी. ते पिल्लू सांगायला लागलं कुत्रीचं, मला अवसान आलं पाहिजे बोलायला, असं रिटर्न पाहिजे थोडा. ते पिल्लू सांगायला लागलं आई हे जग वाईट नाही, हे आरती करतात, आमच्या गळ्यावर हार टाकतात, आमचे पाय धुतात. कुत्री म्हणे तुमचे हाल केले कोणा? त्यावेळेस ते पिल्लू बोललं म्हणे आई आपल्याच जातीत काही बदमाश कुत्रे आहेत म्हणे. जो वैर करत नाही तो साधू. साधूचे सोहळे चालू आहेत. आज मी बोलून गेलो. जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा आहे, शांती ब्रह्मनाथांचा सोहळा आहे, पूजनीय अजान सिद्ध साधू राजाराम बाबाचा सोहळा आहे. काय करतात सोहळे या साधूचे? जसं शेतकऱ्याला शेतातून गाय आणायची आहे, गाय आली, त्या गायीनं वासरू दिलं. कशी आणतो आपण गाय? तुम्ही काहीच बोलत नाही राजू. म्हणजे माझ्यावर जास्त विश्वास आहे तुमचा, आहे ना? वेहालेली गाय घरी आणायची आहे, कशी आणता? बांधूनच ना. कायचं बांधून हो? काय राजू, ज्या गाईचे वासरू आहे ते बांधावं लागते काय? असे लोक नाही आवडत राजू मला. असे बोलके चालके आवडतात. तुम्हाला माझं बोलणं समजून राहिलं ना? गाय कशी आणाल घरी? हा बरोबर आहे. तिचं वासरू उचलायचं. तुम्ही 100 किलोमीटर चाला ना, तुम्ही थकाल, गाय नाही थकाल. का तर तिचं वासरू तुमच्या जवळ आहे. तसं एक गाय आहे, त्या गायीचं नाव आहे विठाबाई. ते गाय पंढरीत राहते, पण ते वासरासाठी
बाभुळगाव गंगाला येते. तुम्हाला नाही समजलं ना? का त्या वासरावर जर प्रेम केलं कोण, तर ते पंढरीची गाय विठाबाई, चिदंबर स्वामी महाराज हे गाय आहे. हे गाय आपल्यावर प्रेम करते म्हणून हा एवढा मोठा सोहळा चालू आहे. मला साधू सांगायचा होता. साधू थोडक्यामध्ये सांगतो. साधू म्हणजे काय? तुम्ही सगळ्या साधूचं चरित्र पहा. साधूची भूमी आहे, मी लय नाही विस्तार करत बसत, वेळ कमी आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुमार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखुबाई, मीराबाई, सगळे साधू. कधी कोणाचं वैर नाही केलं. पारमार्थिक भाग आहे हा. तुम्ही लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबा रायांच्या झोडीत शेण कालवलं, वैर केलं? अशी मानता हलवा. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीत मारलं. तिन्ही देवाची आई. ज्या मुक्ताईनं मेलेले लोक जिवंत केले, त्या आई साहेबांना एक मारता आला नसता. रागानं पाहिलं असतं तरी त्याची राग केली असती, एवढी पावर सहन केलं. साधू नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. साधू जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं, तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. साधू तुम्ही मारून पहा बरं, मले सांगा लागेल की नाही. तुकोबारायांना मारलं, त्या मारणाऱ्याच्या घरी गेले आणि त्याचे आम्ही दाबून देऊ. महाराज देसांना दाबून हात नाही इथं. हा फरक आहे आपल्याला. म्हणून त्यांचे मंदिर आहे, म्हणून एवढा मोठा दिव्य सोहळा या भूमीमध्ये होत आहे. साधू आहेत ज्यांचा महान अधिकार आहे. विठेवरचा भगवान या खेड्या गावामध्ये आणायचा अधिकार आहे. अशा महान साधूचा सोहळा या ठिकाणी. पावन भूमी आहे. आई गोदावरीच्या कुशीतील हे गाव आहे. लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय साधू आहेत म्हणून उपदेश करतात. तुकोबाराय गुरु आहेत म्हणून उपदेश करतात. तिसरा वर्ग उपदेश करणारा एक आहे माय आणि दुसरा बाप. तुकोबाराय तुम्ही आमचे मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, किंवा साधू संत माय बाप जे का दयेचे. संत हे मायबाप आहेत म्हणून उपदेश करतात. विठाल एक अर्थवाद तुमच्या समोर मांडतो. संत मायबाप आहे बाबाजी, हे पुष्कळ ठिकाणी आपण गायलं वाचलं, पण वेगळं सांगून पाहतो. तुम्ही मोठे माणसं आहे, चुकलं तर माफ कर जा, बरोबर असलं तर आशीर्वाद दे जा. मी म्हणत असतो संत माय आहे, संत आई आहे, देव बाप आहे. साधूच्या प्रेमात आणि देवाच्या प्रेमात फरक आहे. आईच्या प्रेमात बापाच्या प्रेमात फरक आहे. आता हे कोणी काही लोक मान्य करणार नाही. महाराज प्रमाण द्या, संत माय आणि देव बाप प्रमाणच नाही. मग बिना प्रमाणाचं वारकऱ्यानं बोलू नाही. मग कसं काय बोलता महाराज? मग मी असे प्रमाण देतो की संत माय नाही, संत बाप नाही. संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. नाथांचा अभंग आहे. नाथराय म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायच्या वेळेस लाज वाटते. लाज लाज का वाटते? कीर्तनाला याची लाज वाटते काय? हो म्हणतात. काय जीव द्याव का आता? कीर्तनाला याची लाज वाटते.
इथं देणगी द्यायची लाज वाटते. हा, काय करावं आता? एका जण म्हणते हो, कमी द्यायची लाज वाटते. एवढा मोठा सप्ताह चालू आहे आणि याच्यामध्ये जर एखादा 200-400 घ्या म्हणत असेल, 25 लोकांचं कुटुंब 200 रुपये देणगी देते. काल्याच्या दिवशी जेवणाला बसलो तरी आपण 250चा भातच खातो. 7 दिवसाच्या पंक्ता वेगळ्या. माझं मत असं आहे. नाही काही तर आपला परिवार 8 दिवस जेवला पाहिजे ना. आपल्या परिवाराच्या माध्यमातून 25 लोक जेवले पाहिजे. कमीत कमी सांगून राहिलो. सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाला आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्याला. नाथांची वाणी ऐका. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जान बुडवावे. काय म्हणतात? श्रीमंत आहे पण देणगी देत नाही. गरीब आहे कीर्तनात येत नाही. त्याच्या गळ्यात पाषाण बांधा आणि त्याले नाथसागरात नेऊन डुबवा. असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव. ना तरी मोत्सव सर्व मिळून करावा. नाथ बाबा म्हणतात सामर्थ्य असेल एकट्यानं अन्नदान घ्या, नशील तर आपला शेजारी सोबती घ्या, करा. विठाल विठाल थोडक्यात सांगायचं होतं. नाथराय म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. मग लाज जर वाटते तर म्हणू नका ना. असे बोलके व्हा राजू. मी येऊ का तिथं? हो नाही, खरंच ना, लय अंतर झाला. अरे पाहून मला जरा असं वाटलं पाहिजे की मी जे बोलतो ते तुम्हाला समजून राहिलं. तुम्ही बी मस्त मोकळं द्या बो आवाज. असा संकुचित नका ठेवू. लय विको नाही पाहिजे पण आवाज जरा असा चेहऱ्यावर उमटला पाहिजे या लोकांच्या. लक्ष देऊन ऐका. मी काय बोलतो समजते ना. साधूला मायबाप म्हणायची मला लाज वाटते असं नाथ बाबा म्हणतात. मग आपला प्रश्न आहे, जर लाज वाटते ते काम करू नये. बरोबर आहे? बरोबर आहे ना? हा, लाज वाटते. समजा चोरी करायची लाज, ते कीर्तन ऐकायची लाज, येऊ नको, घरी मर. नाथ महाराज म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. मग दुसरं म्हणा, तुम्ही संत मामा मामी कृपावंत. मायबापच का म्हटलं? साधूला दुसरं काही म्हणता येत नाही. लावून या मोह संसारी गोविती, संत चुकविती जन्म पंक्ती. संत हे जन्म मरणाचे फेरे चुकवतात आणि मायबाप हे फेऱ्यामध्ये गुतवतात. म्हणून साधू मायबाप नाही. विठाला मग संत माय कशी आणि देव बाप कसा? थोडक्यामध्ये सांगतो. तुमचं नाव निलेश महाराज, अनिल महाराज. एखादं शंभळानं भरलेलं लेकरू आलं, घाण लेकरू आहे, गालाले शंभूळ लागलेला. ते लेकरू आलं, अनिल महाराजांच्या मांडीवर बसलं. 2 मिनिट घ्या महाराज, तुम्हाला सवय आहे ना? आहे ना? हा, मग ते आम्हाला माहित नाही बाबा म्हणून. शंभळानं भरलेलं लेकरू आलं, अनिल महाराजांच्या मांडीवर बसलं. मला बापाचं प्रेम सांगायचं आहे. त्यांचं नाव विसरलो. हां, धीरज महाराज. धीरज महाराज, तुम्ही यांना एक प्रश्न विचारा. अनिल महाराजांना तुम्ही जसं एका यातले माणसं आहे, आमचा राग येईन त्याला. शंभळानं भरलेलं लेकरू अनिल महाराजांच्या मांडीवर बसलं. धीरज महाराज त्यांना एक प्रश्न विचारतात. विचारा म्हणा, खरं खरं सांगा तुम्ही किती मुके घेसाल म्हणा त्याची. विचारा विचारा.
पण गालाले पिवळा शेंबूडला गेला. लगेच मान खाली घातली. हे प्रेम बापाचं आहे, हे प्रेम बापाचं आहे. बरं, बाप लेकराचे मुके घेत नाही असं मी म्हणतो? बाप लेकराचे मुके घेत नाही, बाप लेकरावर प्रेम करत नाही मी असं म्हणतो काय? रात्री 2:30 गेला बाप तरी त्याच्या जोड जाते. आम्ही सांगून दिवसा भेटत होत नाही ना बुवा, झोपीतून उठलो की तो जायला असते शाळेत. मग रात्री 2:30-3 गेलो तेव्हा दिसते फक्त. एखाद्या वेळेस त्यावेळेसच उठवा लागते. उठ रे भाऊ. एक दिवस तर मी घरी गेलो, बाबा लहान होता 5 वर्षाचा पोऱ्या, असा ओट्यावर उभा. मग मला पाहिल्यावर त्यानं असं पळत यावं ना, पप्पा आले पप्पा. मला ओळखलं नाही हो बाबा. मला पाहून करे, माव बुवा आला व. बुवा म्हणे. त्याची आई घरातून म्हणे, कोणता बुवा आला रे? म्हणे नारळावाला आला. आमच्या थैलीत चिक्कू नाही, डाळिंब नाही, सफरचंद नाही, कधीच नाही. कोणी साधूची बॅग पाहतो, नारळच दिसतात. 2.5 पोते झाले मा घरी नारळाचे. दोघं नवरा बायको फळ्याला बसलो. महाराजजी असा रट्टा मारला की दही बुक्का, दही बुक्का, दही. हा, त्या नारळाई पायी आमच्या घरी भांडणं लागले. मला म्हणे, बसले गाढवासारखं वज वागवत. म्हटलं मी काय नारळात घुसलो? म्हणे मग वाजून पाहिले काय झालं? त्या दिवसपासून शुभम महाराज मला कोणी नारळ दे, मी पहिले वाजवतो. चांगलं असलं तर घेतो, नाही तर 30 रुपये. सहज इशारा केला. लक्ष द्या. बाप लेकरावर प्रेम करत नाही काय? करतो. कधी 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 करतो, कधी कधी. झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल घेतो काय? नाही. बाप लेकराला उठू देतो, बरोबर आहे ना आई? त्याची आंघोळ, काजळ, गंध, पावडर सगळे गाणे वाजवू देतो. सगळं झालं रे की मंदिरात जायच्या वेळेस बाप लेकराजवळ जातो आणि मग त्याला कहतो, चल चल चल. हे भामट प्रेम आहे. कोणाचं? बापाचं. तुम्ही खाली पाहता, हे प्रेम आहे. बाप लेकराचे मुके घेत नाही मी असं म्हणत नाही. बाप तर लय उदार आहे. शंभळ लेकरू जर महाराजांजवळ आलं, मी म्हटलं म्हणून घेतलं ते ना, नाही तर लगेच केलं. हे प्रेम आहे. कोणाचं? बापाचं. तेच लेकरू काढून दिलं आणि ते बहिणी हो तुमच्यामध्ये जर आलं, तुम्ही काय कराल? कसं करावं आता? तुम्ही काढून द्याल काय? जवळ घ्याल. 1000ची साडी असली तरी त्याचा शेंबूड पुसाल. पटापट मुके घ्याल आणि मांडीवर झोपवते, तिला आई म्हणतात. श्री संत राजाराम बाबा आपली आई आहे. भगवान चिदंबर स्वामी महाराज आपले बाप आहे. या गावाला माई भेटली, बापही भेटला. लक्ष देऊन ऐका. बापाला शंभळे लेकरं चालत नाही. लक्ष देऊन ऐका. मल विक्षेप रहितत्वै सती साधन चतुष्टय संपन्नत्वै सती सो रूपा ज्ञानत्वमधिकारी. मल नावाचा शेंबूड गेला, पाप करण्याची इच्छा. विक्षेप नावाचा शेंबूड गेला, चित्ताची चंचलता. आवरण नावाचा शेंबूड गेला, अहंकार. जो दोष रहित झाला, जो महात्मा राजाराम बाबाच्या रूपात या गावात आला, या बाबाच्या नाकाले शेंबूड नव्हता, म्हणून पंढरीचा भगवान या गावामध्ये आला. समजलं तुम्हाला? देव जवळ कोणाला करते? मग आपल्याला. आपल्यासाठी आला नाही. भक्ता राखे पाया पाशी जनाची संवारी.